हॅलो एव्हरीबडी. आता आपण काल आपण 4 प्रॉब्लेम्स घेतलेत रोटेशनल डायनॅमिक्समध्ये. पूर्वी तुमच्या सिलेबसमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स आणि क्लासिकल म्हणजेच क्लासिकलमध्ये तुमचं रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन हे वेगवेगळे चॅप्टर्स होते, पण ह्या न्यू सिलेबसमध्ये ते दोन्ही एकत्रित करण्यात आले. त्यामुळे आपण आता जरी वर आपल्याला हेडिंग तुमच्या चॅप्टरमध्ये चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स असेल तर त्यामध्ये सर्क्युलरसुद्धा आहे. तुम्ही ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिसतच असेल, बरोबर. तर आता आपण न्यूमरिकल्स चालू केलेत. तर प्रिव्हियसच्या लेक्चरमध्ये तुम्ही जाऊन बघा की आपले किती प्रॉब्लेम्स झालेत. 4 झालेत, 4 न्यूमरिकल्स झालेत. आता हा पाचवा न्यूमरिकल आहे तो आपण स्टार्ट करत आहोत. आणि हा न्यूमरिकल जो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर डिपेंडेड आहे, बरोबर. आता आपण कन्सिडर करूयात एक व्हर्टिकल सर्कल आहे जो की मूव्ह होत आहे अशा पद्धतीने. इथून हा जो आहे हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, व्हर्टिकल आहे त्याची लेंथ. आणि त्यामध्ये हॉलो स्फिअरमध्ये मोटरसायकल एक जी आहे हॉलो स्फिअर ऑफ रेडियस R5 सेंटीमीटर, म्हणजे या हॉलो स्फिअर मध्ये एक मोटरसायकल एक राईड करतोय. आपण क्वेश्चन वाचून घेऊयात. मोटरसायकल राइड्स इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, हाँ, अ मोटरसायकल राइड्स इन अ वर्टिकल सर्कल इनसाइड अ हॉलो स्फिअर. या हॉलो स्फिअरच्या आतमध्ये, या हॉलो स्फिअरच्या आतमध्ये त्याचं रेडियस आहे 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॉट इज द मिनिमम स्पीड ऑफ द मोटरसायकल मस्ट हॅव ॲट द हायेस्ट पॉइंट. म्हणजे ह्या पॉइंटला काय आहे असेल. आता त्या स्फिअरमध्ये एक व्हेकल आहे जे की राईड करते. आणि वर आपण जे आहोत राईड करत आहोत ते व्हर्टिकल सर्कल आहे, बरोबर. तर हायेस्ट पॉइंटला काय मिनिमम स्पीड असेल जेणेकरून आपण असं राईड करू शकू की आपण आपला कॉन्टॅक्ट जो आहे रोडशी तुटला नाही पाहिजे, अशी कोणती स्पीड आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हॉट इज द मिनिमम स्पीड ऑफ द मोटरसायकल मस्ट हॅव ॲट द हायेस्ट पॉइंट so that as not to lose the contact with the sphere. म्हणजे या स्फिअरशी कॉन्टॅक्ट आपला तुटला नाही पाहिजे. आपण जेव्हा हायेस्ट पॉइंटला जाऊ तेव्हा आपली मिनिमम स्पीड काय आहे ते आपल्याला फाइंड करायचे विथ द स्पीड ॲट द हायेस्ट पॉइंट, बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. आणि हे आहे आर रेडियस आणि हे कॅपिटल आर आहे जे डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय. तर आपण कॅपिटल आर प्लस एम जी इज इक्वल टू हा फोर्स लिहू शकतो, बरोबर. आणि एम जी इज इक्वल टू, आता जर आपण एम जी इकडे घेतलंय आणि आर ची व्हॅल्यू जी आहे आर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, then v is equal to v calculate करायचं आपल्याला. तर v is equal to under root of r into g. This m and this m get cancels and this will be remaining rg under root rg is equal to ही r ची व्हॅल्यू आपल्याला रेडियस मध्ये काय गिवन आहे 5 सेंटीमीटर इंटू 9.8 तर माहितीच आहे आपल्याला. तर व्हेलॉसिटी काय आहे, मिनिमम व्हेलॉसिटी 5 सेंटीमीटर 5 मीटर पर सेकंड. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. 6th वन हे झालेत आपले 5. आता आपल्याला 6वा बघायचा आहे. आता आपण पुढचं बघूयात. पुढचा प्रॉब्लेम आहे आपल्याला सॉल्व्ह करायचा. तर त्याचा प्रश्न आपण अगोदर वाचून घेऊयात की एक हॉरिझॉन्टल डिस्क ठेवलेली आहे
आणि त्याच्या सेंटरला एक कॉइन ठेवलेला आहे आणि त्याचं डिस्टन्स जे आहे त्याचं डिस्टन्स काय आहे horizontal rotating disc. A coin is kept on a horizontal rotating disc has its center at a distance of 0.25 meter from the axis of rotation. बरोबर म्हणजे एका हॉरिझॉन्टल डिस्कला आपल्याला रोटेट करायचं आहे आणि त्या रोटेशनल ॲक्सिस जे आहे त्यापासून त्याचे जे डिस्टन्स आहे ते 0.25 आहे बरोबर आणि the coefficient of restitution is 0.2. Find the angular velocity of the disc at which the coin is kept about the two slip of at g is equal to म्हणजे तो स्लिप ऑफ झाल्यावर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी स्लिप होत असतानाची त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणजेच काय आहे एक हॉरिझॉन्टल डिस्क आहे आणि तो रोटेट होतोय तो तिथे ठेवलेला आहे आणि तो रोटेट होतोय आणि त्याला रोटेट होण्यासाठी त्याला फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन कोण प्रोव्हाइड करते सेंट्रिपिटल आपल्याला करते provide centripetal force needed okay as the friction is given by the centripetal force needed बरोबर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स त्याला काही ना काही लागेल रोटेट व्हायला तर ते फ्रिक्शन पासून त्याला मिळते बरोबर आता आपण मग आपल्याला काय आहे फाइंड करायचं स्लिप ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा तर ओमेगा is equal to slip of the coin angular velocity of the disc at which the coin is about to slip off मग F is equal to mu into R capital R म्हणजे mg मग R is equal to mg सबस्टिट्यूट केलं आणि मग G is equal to ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी अपॉन आर आणि मग ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर इथे ह्याच्या अंडर रूट इकडे केल्यावर म्यूची व्हॅल्यू 0.25 आहे आपल्याला गिवन आहे रोटेशन ॲक्सिस जे आहे जिथून आपण रोटेट करतोय हॉरिझॉन्टल ॲक्सिस असा आहे आणि कॉइन इथे ठेवलेला आहे त्याच्या रोटेशन ॲक्सिस पासून सेंटर पासून तर रोटेशनच्या ॲक्सिस पर्यंतची तर जे डिस्टन्स आहे ते 0.25 आहे म्हणजेच म्यू 0.25 म्यू आहे म्यू आहे कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन आणि रेडियस आहे 0.25 हे 0.25 रेडियस खाली डिनॉमिनेटरला आणि हे म्यू कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.2 आहे इनटू जी ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 9.8 मग आपला आन्सर जी अँग्युलर व्हेलॉसिटी आलं 2.8 रेडियन पर सेकंड आता फर्दर आपण बघूया ते मागचा प्रॉब्लेम आपण आता घेतला होता तो हॉरिझॉन्टल डिस्कचा त्यामध्ये एक पॉइंट सांगायचा राहिला तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स फ्रिक्शन जो आहे तो आपल्याला जे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला पाहिजे रोटेट व्हायला ते कॉइन त्या डिस्क सोबत रोटेट व्हायसाठी जो फ्रिक्शनल फोर्स आपल्याला पाहिजे तो कोण प्रोव्हाइड करतो फ्रिक्शन म्हणूनच तो कॉइन रोटेट होऊ शकतो बरोबर म्हणजे उदाहरणार्थ दुसरं उदाहरण एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो आपण चालतोय आपण का चालतोय कशामुळे चालतोय जर फ्रिक्शन नसेल तर आपण चालू शकत नाही एक पाऊल आपण पुढे टाकलं नाही आणि दुसरं एक पाऊल फ्रिक्शनने आपल्याला मागे ओढून धरलेले आहे म्हणून आपण दुसरं पाऊल टाकतो तोपर्यंत ते पाऊल तिथे राहते आणि मग आपण पुढचं पाऊल टाकतो जसं फ्रिक्शनसाठी एक बेस्ट एक्झाम्पल वॉकिंग आहे तसंच हे जे रोटेशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे ते फ्रिक्शन जे आहे फ्रिक्शन आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं म्हणूनच ते कॉइन रोटेट होऊ शकतो मग आपण स्लिपिंग ऑफ द
अँग्युलर व्हेलोसिटी कॅल्क्युलेट केली. हे मागच्या प्रॉब्लेम्स मध्ये चुकलं होतं सांगायचं आणि एवढं सांगायचं राहिलं. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. So further we will solve the next problem here. Okay, find the angle at which the bicycle and its rider make with the vertical when going at 18 km per hour around a circular curved road of radius 10 meter, okay, on level ground. So for this we have to first consider by drawing a free body diagram. First we have to consider the PQ, the radar system, okay, bicycle radar system. Consider first this P and Q, the bicycle radar system. From this, what happens when, and this is the distance between the two, and this is the center of gravity, and this is the mg force down acted downwards. Okay, what happens then uh, when the bicycle is taking a round turn, when the bicycle is taking a round curve turn, what happens? The parallel F parallel, here friction F is created. Here this is the frictional force F is created by the backward direction to the bicycle. Okay, then when the on the curved road, when it start going at the curved road, the frictional force is created and the parallel force to the frictional F is also created parallel to this F. Frictional force is parallel to this F. This is the frictional force and this F is uh, produced in the when it is moving on a curved path. This rider, then what is the vertical, going at a vertical, okay, it was going at a vertical at 18 kilometer per hour. Then after that, at a point P, here there is an angle theta. Two equal and opposite forces are acting here. How? Here this is the one force is acting downwards and this force is acting upwards. So two equal and opposite forces are acting on this. Then the two equal and opposite forces F at P is acted at the introduced at point G here, and the balance the clockwise couple due to force F. The clockwise couple due to force F is balanced by the anti-clockwise couple due to mg. Okay, and the unbalanced force F is acting towards the center, towards here, towards the center. Okay, here of the circular track provides the centripetal force. So for equilibrium, then for equilibrium we know that Fx is equal to mgx tan theta, and tan theta is equal to F upon mg. This will be equal to F is equal to mv square. We know F is equal to mv square, and tan theta is equal to v square upon rg. Then by given we will substitute here the value 18,000 divided by v is equal to divided by 306 3,600, which will be equal to
5 meter per second. Then tan theta is equal to v square means pi square into r. R is 10 radius of a curved road. Radius of a curved road. Okay, radius of this curved road into 10 into 9.8. So this is tan theta. Tan theta is 0.225 here, and then taking a tan of this will be 14 minutes, 14 degree and 18 minutes.